बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथमध्ये 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यक्तीचं अपहरण केल्याची थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली। अपहरणकर्त्यांनी या व्यक्तीला गाडीत कोंबून थेट 300 किलोमीटर दूर नेलं, पण तिथेच त्यांचा डाव फसला आणि अपहरण झालेल्या व्यक्तीनं हिम्मत करून स्वतःचा जीव वाचवला। एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटातल्या घटनेसारखी ही घटना खरोखर घडली आहे। नेमकं काय काय घडलं सविस्तर समजून घेऊ। मंडळी, हे आहेत बीडमध्ये राहणारे तुकाराम मुंडे। तुकाराम हे परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात काम करतात। 4 जूनला दुपारी नेहमीप्रमाणे आपलं काम आटोपून ते घराकडे जाण्यासाठी निघाले, पण दबा धरून बसलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांना वाटेतच गाठलं। काही समजण्याच्या आतच आरोपींनी मुंडेंना जबरदस्तीनं एका 4 चाकी वाहनात कोंबलं आणि गाडी सुसाट वेगानं निघाली। पुढच्या काही वेळातच खंडणीसाठी फोन गेला आणि प्रकरण हे गंभीर होत गेलं। तुकाराम मुंडे अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबीय काळजीत होते। त्यातच अपहरणकर्त्यांनी थेट 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि त्यामुळे हे कुटुंब अक्षरशः हादरलं। घटनेचं गांभीर्य ओळखून बीड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकानं तपासाची चक्र फिरवली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचं पथक हे आरोपींचा माग काढत थेट अमरावतीपर्यंत पोहोचलं। पोलिसांचं पथक अगदी जवळ पोहोचल्याची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांचे धाबे दणाणले। पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपींनी मुंडेंना सोडून देण्याचा प्लॅन आखला। 7 जूनला अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंडेंच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळच्या धोत्रा गावाजवळ नेलं। याच वेळी तुकाराम मुंडेंनी हिम्मत केली आणि डोळ्यांवरची पट्टी काढून ते रस्त्याकडे पळत सुटले। त्याच वेळी त्या निर्जन मार्गावरून जात असलेल्या प्रसन्ना मांडवकर यांनी आपली दुचाकी थांबवली। डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीला मदतीसाठी याचना करताना पाहून प्रसन्ना यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। मुंडे प्रचंड घाबरलेले। प्रसन्ना यांनी अत्यंत संयमाने त्यांची विचारपूस केली असता मुंडेंनी आपल्यासोबत घडलेला 4 ते 7 जून दरम्यानचा तो काळजाचा ठोका चुकवणारा किस्सा सांगितला। माझ्या डोळ्यावर काळा चष्मा लावून गन लावली होती मला, रिव्हॉल्वर लावून मला हे केलं होतं। ते आता एरियाचं मला काही नाव माहीत नाही। दुपारी त्यांनी मला तिथून जिथं थांबवलं होतं तिथून घेऊन निघाले आणि दुसरी पार्टी घेऊन जाणारे म्हणे काळा चष्मा घालून मला हे करून हे केलं होतं। आणि नंतर मग मला एका ठिकाणी त्यांनी हे केलं, एका ठिकाणी हे केलं, मला कुठं नेलं मला माहीत नाही। डोळ्यावर चष्मा होता, दोघांनी धरून खाली नेलं, कुठंतरी आडरानात खाली मला खड्ड्यात खाली हे केलं आणि नंतर माझ्या डोळ्यावर रुमाल बांधला, चष्मा काढून नेला त्यांनी ते। आणि नंतर म्हणे 10 मिनिटांनी दुसरी पार्टी येऊन घेऊन जाईल तुम्हाला। आणि नंतर मी 5 मिनिट थांबून मग मी थोडा डोळ्यावरचा रुमाल खाली केला, तर तिथं खाली खड्डा होता, सगळं म्हणजे आडरानात होतो मी आणि रोडवरती होता। मग रोडला पळत आलो, तर तेवढ्यात तिकडनं हे एक मोटरसायकल येऊ लागली म्हणून मी मोटरसायकलच्या पुढे आडवा झालो तर यांनी मोटरसायकल थांबवली। यांना सांगितलं असं असं झालं, मला किडनॅप केलं, 3-4 दिवस झालं। मग यांनी माझं ऐकून घेतलं आणि गाडी थांबवून मला म्हणे वाटतं खरंच किडनॅप केलं का, म्हणून वाटून मला पोलीस स्टेशनला घेऊन चला म्हणलं। मग त्यांनी गाडी थांबवली, मला बसवलं, पोलीस स्टेशनला घेऊन आले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रसन्ना मांडवकर यांनी अजिबात वेळ वाया न घालवता तुकाराम मुंडेंना आपल्या दुचाकीवर बसवलं आणि थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठलं। हे भाऊ, आता तुकाराम मुंडे यांचं नाव आहे, हे भाऊ परळीचे आहे आणि यांना अज्ञात लोकांनी इथे किडनॅप करून आणलेलं होतं परळीवरून। आणि यांना जे आहे परळीवरून आणल्यानंतर यांना इथे धोत्र्याच्या समोर सोडून देण्यात आलं याच्यामध्ये सुलपामध्ये, म्हणजे रोडच्या साईडला खाली टाकून। आणि नंतर तेवढ्या वेळेत माझी गाडी तिथे पोहोचली। मी पोहोचल्यानंतर लगेच मला त्यांनी हात दाखवून मला म्हटलं त्यांनी की माझं किडनॅप झालं, मला वाचवा आणि मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला। त्यावेळेस मी यांचं ऐकून घेतलं, त्यांना शांत केलं व त्यांना लगेच मी हिंगणघाट पोलीस स्टेशनला त्यांना लगेच घेऊन आलो। हिंगणघाट पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं बीड आणि परळी वैजनाथ पोलिसांशी संपर्क साधला। तसंच मुंडेंच्या काळजीत असलेल्या नातेवाईकांना ते सुखरूप असल्याची माहिती दिली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी तुकाराम मुंडेंना त्यांच्या पुढच्या तपासासाठी परळी वैजनाथ पोलिसांच्या स्वाधीन केलं। मुंडे यांची सुखरूप सुटका झाली असली तरी 5 कोटींची खंडणी मागणारी ती टोळी कोण होती, त्यांचा मुख्य सूत्रधार कोण, की हे जुन्या वैमनस्यातून घडलंय याचा शोध आता बीड पोलीस घेत आहेत। पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि एका सुजाण नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। या थरारक अपहरणाची चर्चा सध्या सगळीकडे होतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।